थांब, हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. होय, शपथ आहे तुला माझी, हा संदेश तू सोडून पुढे जाऊ नकोस. तुझी सर्वात मोठी इच्छा 1 तासात पूर्ण होणार आहे. तुझ्या घरातल्या भिंती काहीतरी आज तुला सांगत आहेत, कारण हा व्हिडिओ तुझ्यासमोर चुकून आलेला नाही, तर साक्षात स्वामींनी तुला थांबवले आहे. आज शेवटचं तुला सांगणं आहे बाळा. जर हा संदेश सोडून तू गेलास तर तू आयुष्यभर पश्चाताप करत बसणार आहेस. तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तुझं कल्याण करण्यासाठी, कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. आता तुझ्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडणार आहे. होय माझ्या लेकरा, ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती बातमी आता तुला लगेच मिळणार आहे. जे तुला हवे ते स्वामी माऊली आज देणार आहे, कारण तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. माझ्या बाळा, बघ, विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू लाईक कर. माझ्या बाळा, तू जे मागितलंय त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. तुझ्यासमोर हा संदेश येणं म्हणजे खूप भाग्यवान तू आहेस बाळा, कारण आता तुझ्या शत्रूंचा अंत निश्चित आहे आणि तुझ्या जवळचीच व्यक्ती तुला जे हवं ते प्राप्त करून देणार आहे. आता तू करोडो रुपयाचा मालक बनणार आहेस. होय माझ्या लेकरा, आज सर्व भोग तुझे संपून आनंदाची खुशखबर तुला मिळणार आहे. देव तुला इतकं देणार आहे की मागण्यासाठी तुला काहीच कमी पडणार नाही. होय माझ्या लेकरा, बघ, तुला मनात वाटत असलेली भीती सर्व निघून जाणार आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि एकदा मनापासून स्वामींचं नाव घे. आता तुझं दारिद्र्य संपणार आहे आणि ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते सुद्धा तुला शरण येणार आहेत, कारण देवाचा चमत्कार आहेच तसा. तुझं कोणी चुकून सुद्धा वाईट करू शकणार नाही. तुझं भाग्य उजळण्यासाठीच हा संदेश आला आहे बाळा. तुझ्या हातात मोबाईल आहे तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण तुझं भाग्य उदय आज निश्चित आहे. तुझी सर्वात मोठी मनोकामना 10 मिनिटात पूर्ण नाही झाली तर सांग. आता तुला योग्य मार्ग सापडणार आहे बाळा. तू चिंता करू नकोस. माझ्या लेकरा, बघ, ज्यांनी तुला दुःख दिलं आहे आता रडण्याची त्यांची वेळ आली आहे. तुझा शत्रू तुझ्या पायाशी लोळण घेणार आहे. ज्याने तुला हिणवलं ते सुद्धा तुझ्या पायी नतमस्तक होणार आहे. तुझे शत्रूसुद्धा आता तरसणार आहेत बाळा. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. होय माझ्या लेकरा, माझी पावले तुझ्या आयुष्याच्या दिशेने वळली आहेत. स्वामी कृपेने लक्ष्मी स्थिर होणार आहे. ज्यांनी तुझा अपमान केला आहे आता पश्चाताप त्यांना करण्याची वेळ आहे. माझ्या लेकरा, तुझं भयंकर खडतर दुःख आता सुखात आनंदात बदलणार आहे. माझ्या लेकरा, मे महिन्यात तुझे वाईट दिवस संपले जाणार आहेत. देवाने तुझ्या समोर येऊन हा संदेश दिला आहे, तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि बघ, तुला नक्कीच अनुभव येणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली सर्वात मोठी भीती आता दूर होणार आहे. जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि बघ स्वामींचा आशीर्वाद. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या बाळा. माझ्या लेकरा, आजच्या काळात यश मिळवण्यापेक्षा लोकांच्या बोलण्याला सहन करणं जास्त कठीण झालं आहे, कारण जो माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरच सर्वात जास्त टीका केली जाते. माझ्या बाळा, काही लोक तुझ्या स्वप्नावर हसतील, काही तुझ्या चुका वाढवून दाखवतील, तर काही तुझं मनोबल तोडण्याचा मुद्दाम शब्दांचा वार करतील. पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, जगात प्रत्येक मोठा माणूस आधी हसला गेला
नंतर नाकारला गेला आणि शेवटी त्याच लोकांनी त्याला मान दिला. तू लोकांना थांबवू शकत नाही बाळा, पण तू स्वतःला मजबूत बनवू शकतो की त्यांच्या शब्दांची किंमतच उरणार नाही. माझ्या बाळा, नाव ठेवणाऱ्यांना उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नकोस, तर स्वतःला इतकं घडव की त्यांनाच तुझं उदाहरण द्यावं लागेल. होय माझ्या बाळा, बदल हा बाहेरून दाखवण्याचा खेळ नाही, तर तो आतून घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि जो माणूस स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो त्याला थांबवण्याची ताकद कोणालाच नसते. माझ्या बाळा, बघ, माणूस स्वतःशी खोटं बोलतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुझ्यात काय कमी आहे हे तू मान्य कर, कारण ही कमजोरी नाही, ती खरी ताकद आहे. लोकांनी दाखवलेल्या चुका ऐक, पण त्यातलं खरं काय आहे हे शांतपणे विचार कर. रोज स्वतःला थोडं सुधारण्याचा निर्धार कर, कारण छोट्या सुधारणा एक दिवस मोठा बदल घडवतात. जेव्हा लोकांना तुझ्यातील प्रगती दिसते तेव्हा त्यांचा आवाज आपोआप कमी होतो. म्हणून बाळा, कमतरता लपवून नाही तर सुधारूनच आदर मिळते. आणि लोकांच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष कर. स्वतःला काय योग्य वाटतं ते तू बघ. माझ्या बाळा, काही लोकांना तुझ्यातलं चांगलं दिसणार नाही, कारण त्यांची नजरच तशी आहे. पण तू स्वतःवर विश्वास ठेवलास तर कोणाचंही बोलणं तुला हलवू शकत नाही. स्वतःच्या मर्यादा तू ठरव आणि त्यांचं रक्षण कर, कारण आत्मसन्मान असलेला माणूस कधीही स्वस्थ ठरत नाही. होय माझ्या बाळा, लोकांनी नाव ठेवलं तर ठेवू दे, काहीच फरक पडत नाही. तुझ्यातली जिद्द तू कायम ठेव. वातावरण माणसाला घडवतं किंवा बिघडवतं, म्हणून वातावरण चांगलं ठेव. अपयशाला घाबरू नकोस. अपयश ही यशाची तयारी करते. माझ्या बाळा, प्रत्येक वेळेस पडणं म्हणजे संपणं नाही, उलट प्रत्येक पडणं तुला काहीतरी शिकवून जातं. लोक हसतील, टोमणे मारतील, पण तू थांबू नकोस, कारण सातत्याने प्रयत्न करणारा माणूस शेवटी जिंकतोच. होय माझ्या बाळा, हार मानणं हीच खरी ताकद आहे. म्हणून बाळा, विश्वास ठेव. तुझा देव तुला कधीच एकटं सोडणार नाही. बघ, तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. फक्त तू चांगलं वर्तन दीर्घकाळ लक्षात ठेव. लोक तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या वागणुकीवरून तुला ओळखत आहे. आणि बघ, तुझ्या पाठीशी तुझा देव आहे, तर तुला कशाचीही कमी पडणार नाही. जर विश्वास असेल तर माझा देव माझा पाठीराखा असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण कोणीतरी या संदेशाची वाट पाहत आहे. आणि बाळा, बघ, जर तुला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तू लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष कर. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहेत बाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.